आत्ता वाजले 4:45 पहाटेचे. आम्ही निघालोय स्पिती व्हॅलीला फायनली. आम्ही चाललोय दिल्लीवरून शिमल्याला. द मोस्ट अवेटेड जर्नी. सी यू इन शिमला नेक्स्ट डे. फायनली आम्ही आलोय शिमल्यामध्ये. काल आम्ही होतो दिल्लीला. काल पहाटे 5 वाजता आम्ही निघालोय पुण्याहून. दिल्लीला पोचलो. दिवसभर हॉल्ट घेतला. रात्रीच्या बसने आम्ही दिल्लीवरून शिमल्याला निघालो आणि आत्ता वाजलेत सकाळचे 7:30 आणि आम्ही शिमल्याला पोचलो आहे. आणि हे जबरदस्त वातावरण आहे बाजूला आणि पूर्ण ढग आणि पूर्ण फॉग आहे. जबरदस्त एकदम. सकाळी सकाळी आम्हाला कोण सापडलं आहे? माकड आणि पिल्लू. बोलता बोलता 5 मिनिटात इथे सगळं धुकं आलं आहे. 5 मिनिटात, अक्षरशः 5 मिनिटामध्ये. आता टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये आमचं ट्रान्सफर आहे. स्पिती व्हॅली ट्रिप, गो वेकेशन. सो या टेम्पो ट्रॅव्हलरनी आम्ही जाणार आहोत. सो आम्ही निघालो आहे चिटकुल सांगलाच्या दिशेने. सो जय श्रीराम. आम्ही शिमल्यावरून निघाल्यावर शेरे पंजाब या हॉटेलला थांबलो होतो नाश्ता करायला. अराऊंड 45 मिनटावरती शिमल्यावरून नारकंडाला जाताना, म्हणजे स्पिती व्हॅलीला जाताना. आणि वातावरण मगासारखंच आहे, फक्त आता थोडंसं ओपन झालं आहे. दुपारचे 2:15 आणि आम्ही आत्ता जेवायला थांबलो, लंचसाठी थांबलो. छान स्पेस आहे, एकदम मस्त आहे, छान आहे आणि व्ह्यू एकदम जबरदस्त आहे. ही आहे सतलज नदी. सॉलिड स्पीड आहे या नदीला. आत्ता कॅमेऱ्यामध्ये लांबून दिसत नसेल पण नदी इतकी लांब आहे. सो सतलज नदी. आणि आत्ता आम्ही इथे आलो जेवायला, लंचला. आता जेवण झाल्यावर आम्ही चाललो आहे सांगलाला नॉनस्टॉप. सो तोपर्यंत सांगलाच पर्यंतचे व्ह्यूज एन्जॉय करा.
किन्नौर गेटला आणि ते नॅचरल टनेल जसं असतो तसं ते आहे किन्नौर गेट. तुम्हाला एकदा दाखवतो. असं याला किन्नौर गेट असं म्हणलं जातं. खूप फेमस स्पॉट आहे हा. आणि खालची जी व्हॅली आहे ती पण तुम्हाला दाखवतो. ती अशी आहे. तो सगळा रोड आहे तिथून खाली येतो इथे. किन्नौर गेटच्या थोडंसं पुढे आलो 15 मिनिटं की मंदिर लागतं. छोटंसं मंदिर आहे एकदम. नंतर आम्ही 2 वाजता जेवलो आणि 2 नंतर निघालो. आता 6:30 वाजता सलग 4-4.5 तास आम्ही ट्रॅव्हल करतो. खूप दमायला झालं आहे आणि फायनली इथे चहा प्यायला आम्ही थांबलो. सुंदर कॅफे आहे हा. कॅफे आहे पण सतलज नदीला लागून आहे. सो ही खाली सतलज नदी. वाव, खूपच फ्लो आहे पाण्याला. फारच कमाल वाईब आहे यार या कॅफेचा. आम्ही ऑर्डर केली आहे हिमाचली लोकल डिश ज्याचं नाव आहे सिद्धू. ही व्हेजिटेरियन डिश आहे आणि आता आम्ही खाऊन तुम्हाला सांगतो हे कसं आहे नक्की. वाव, वॉलनटचा आणि कोकोनटचा स्टफिंग नखरा करायचा असतो. सेम आहे. कमाल आहे. इथे जर कोणी येणार असेल तर प्लीज ही डिश ट्राय करा. जबरदस्त डिश आहे. प्लीज रिक्वेस्ट. याला म्हणतात सिद्धू. व्हेजिटेरियन डिश आहे, कोणीही खाऊ शकतं. आम्ही कॅफेवरून निघालो आहे आणि आता चाललो आहे मी सांगलाला डायरेक्ट. आता पूर्ण अंधार झालेला आहे त्यामुळे व्ह्यूज तर काही दाखवता येणार नाही. हे जे सगळं आम्ही लाईटिंग बघताय तुम्ही हे सगळं, तर सतलज नदीवरचा आम्ही आज बघितलेला 3रा डॅम आहे हा. पूर्ण हे जे लाईटिंग आहे आणि रस्ता खूप खराब आहे. मागचा खूप वेळ झाला, 2 तास झाले जवळजवळ, 1.5-2 तास. रस्ता खूप जास्त खराब आहे. फायनली आम्ही सांगलामध्ये पोचलो आहे आणि हॉटेलला सुद्धा पोचलो आहे खूप अथक परिश्रमानंतर. स्वतः रूममध्येच भेटूया. इथून खालून आलो आणि इथे 2nd फ्लोअरला ही रूम आहे. एकदम मस्त कोझी रूम आहे आणि खाली पूर्ण कार्पेट आहे. छान, एकदम मस्त आहे, कोझी आहे. आणि खुश झालो आहे. पण मुळात खुश झालो आहे कारण 25 तासाचा प्रवास झाला आहे. काल आम्ही निघालो आहे हॉटेलवरून जवळजवळ 7:30 वाजता आणि आता वाजलेत 8:45. सो 25 तासापेक्षा जास्त प्रवास झाला आहे. बापरे, त्यामुळे दमायला झालं आहे. पण हॉटेल रूम बघून एकदम खुश व्हायला झालं. एकदम मस्त, खूपच भारी रूम आहे. या ठिकाणी ही रूम खूपच लक्झरी आहे. हे आहे मटर पनीर, हे आहे दाल माखनी, हे आहे फ्लावर, गाजर, कोबी, असं मटार, पोळी आहे, सॅलड आहे आणि अजून एक स्वीट डिश आहे ती नंतर मी घेईन. ही मुलगी बघा कशी खाते. दाल मखनी मस्त. आवडली दाल माखनी? पोळ्या पण छान. पोळ्या छान आहेत ना. भूक लागलेली आहे खूप. फायनली आजचा दिवस संपला. 25 तासाचा प्रवास झाला होता. काल मी म्हणलं तसं की 7:30 वाजता दिल्लीवरून निघालो आणि मग ते बस स्टँडला येऊन
मग तिथून पुढे बसचा प्रवास, मग शिमल्यात आलो. शिमल्यातून पुन्हा आम्ही 9 वाजता निघून रात्री 8:45ला पोचलो. जवळजवळ 25 तासाचा असा प्रवास झाला. खूप जास्त दमलो आहे. रस्ता शेवटचा खूप वाईट होता, राईट? खूप वाईट होता. खूपच खराब होता. खूप क्लिफवरनं चाललो होतो. ॲब्सोल्युटली क्लिफवरून, आणि शेजारी लागून सतलज नदी होती आणि त्याला काही बॅरिकेड नाही रस्त्याला, काही नाही. प्रचंड भीती वाटत होती. म्हणजे जे मी वाचलं होतं किंवा ऐकलं होतं की स्पितीचे रोड्स भयंकर, म्हणजे वन ऑफ दी डेडलिएस्ट रोड्स इन इंडिया म्हणून स्पितीचे रोड्स ओळखले जातात. ते अगदी खरं आहे. खरंय. म्हणजे आणि त्या खरं. वाहत्या पाण्याचा स्पीड इतका जास्ती होता. बापरे, म्हणजे भीती वाटली म्हणजे एका पॉईंटला. शेवटी आम्ही मग फोकस आम्ही डायव्हर्ट केला आणि कधी एकदा पोचू असं आम्हाला झालं, कारण दमलो पण होतो. सो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्टे सेफ. गुड नाईट. स्टे सेफ, स्टे म्युझिकल.